नमस्कार. मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करते. आपला राखी विशेष भाग चालला आहे, तर त्याच्यात आपण शिकणार आहोत एक सुंदरशी राखी. हे पहा, बेलची बनवली मी राखी. बेलचीचं डिझाईन केले राखीला. तर आपण आता पाहूया याला काय काय साहित्य लागते. 2 रंगाची लोकर, सुई, गोल्डन कलरचे मोती, क्रोशाची सुई आणि कैची. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मी मॅजिक रिंग बनवते. मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 8 मुके खांब करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 मुके खांब झालेत आपले. आपण इथे आता धागा ओढून घेणार आहोत मॅजिक रिंगचा. आणि सर्वात सुरुवातीचा जो मुका खांब होता तिथे आपण स्लिप टिचद्वारे जोडून घेणार आहे. हे पहा, म्हणजे आपला गोल तयार होईल. एक साखळी घेतली आणि मी इथे धागा कापून घेते. आता आपल्याला दुसरा धागा जोडायचा आहे. स्लिप नॉट घ्यायची आणि कुठल्याही एखाद्या मुख्या खांबावरती विणकामाला सुरुवात करायची. आता आपण वेलची विणणार आहोत. वेलची विणण्यासाठी आपल्याला एका खांबावरती कमीत कमी 5 खांब घ्यायचे. सुरुवात आपण कुठल्याही एखाद्या मुख्य खांबावरून करतोय. हे पहा, आणि आपल्याला 5 खांब घ्यायचे. पहिला खांबा आपला 3 साखळ्याचा असतो आणि त्याच खांबात आपण अजून 4 खांब घालणार आहोत. हे पहा, हा दुसरा, तीन, 4 आणि हा 5. म्हणजे आपले साखळ्या धरून आपल्याला साखळ्यांचा जो खांबा होता तो धरून 5 खांब. थोडी सुई, आपल्या सुईवरचा धागा मी लूज करून सोडून टाकला आणि सुई सर्वात सुरुवातीच्या जो आपण 3 साखळ्या घातल्या त्याच्या सर्वात वरच्या साखळीमध्ये सुई घालून जी साखळी सोडली आपण ती आता आपण ओढून घेतोय. हे पहा, ओढून घेतोय आणि आपलं बेलची तयार झाली. आणि 3 साखळ्या घालतोय. 1 2 3. पुढच्या मुख्या खांबावरती पुन्हा आपण 5 अखंड खांब करणार आहोत. 1 2 3 4 5. धागा सोडून मी टाका सोडून दिला सुईवरचा आणि सर्वात सुरुवातीच्या खांबामध्ये सुई घालून, हे पहा, सुई घालून तो टाका मी ओढून घेते. आपण जर सोडला मगाशी तो. आणि आता 3 साखळ्या. तर आपल्याला असे 8 मुख्या खांबांवरती 8 वेलची करायची. तर मी त्या बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे पहा, यात आपली 8वी वेलची चालू आहे. आपण
5व्या खांबानंतर टाका सोडतो आणि तो पहिल्या खांबाच्या इथून सुई घालून तो टाका ओढून घेतो आहे आणि पुन्हा आपले नेहमीसारख्या 3 साखळ्या घातल्या आणि सर्व सुरुवातीची जी वेलची होती हे पहा त्याच्यामध्ये स्लिप टिशनी मी अटॅच करते. आता आपण नॉट बनवण्यासाठी 30 साखळ्या घालणार आहोत. 1 2 3 4 अशा आपण 30 साखळ्या घालून घेतलेत आणि आता आपण बरोबर अपोजिटला धागा जोडणार आहोत. हे पहा बरोबर अपोजिटला धागा जोडणार आहोत. इथे आपण धागा जोडून 30 साखळ्या घालणार आहोत. आपल्या 30 साखळ्या झाल्यात. आपण आता धागा कापून घेऊया आणि आता आपली राखी झालेली आहे. आपण त्याच्यासाठी गोल्डन कलरची मोती ओवून घेऊया. हे पहा मी आता इथे गोल्डन मोती मध्यभागावरती ओवून घेते आणि बांधून टाकते पाठीमागे. साईडला मी मोती ओवलेत. हे पहा माझी राखी कशी वाटली कमेंटद्वारे जरूर सांगा. धन्यवाद.